यावर्षी आम्ही शिवनेरी किल्ला साकारलेला आहे, महाराजांचं जन्मस्थान. तर त्या जन्मस्थानामध्ये पण आम्ही शिवजन्मोत्सव म्हणजे महाराजांचा जन्म कशा प्रकारे झाला हे आमच्या प्रयत्नातून दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. तर किल्ले बनवायचा मुख्य हेतू म्हणजे आता आपण बघतो जसं की आताची तरुण पिढी सोशल मीडियाच्या म्हणजे ऑनलाईन मोबाईल व्हिडिओ गेम्सच्या माध्यमाने ही म्हणजे सर्व त्यांना जाणीव म्हणजे आपण पोचवायला पाहिजे काय ती तरुण पिढी भरकटत चालली. त्यांना महाराजांचा इतिहास समजावा का शिवाजी महाराज काय होते, त्यांनी आपल्यासाठी काय इतिहास म्हणजे किती कष्ट केले आणि त्यांनी आपल्यासाठी किती मेहनत घेऊन स्वराज्य निर्माण केलं. तर मुख्य हेतू म्हणजे आपण हे एक धर्माचं कार्य करतो असं आम्हाला वाटतं आणि तोच आम्ही हेतू ठेवून दरवर्षी किल्ले साकारतो. आम्हाला तसं तर किल्ले आता बनवायला आम्ही सर्व म्हणजे जी टीम आहे आमची शाळा कॉलेज कोण कामा जॉब वगैरे करून जसं आम्हाला पॉसिबल होतं तसं आम्ही ट्राय करतो. आम्ही किल्ला बनवायला जसं गणपती विसर्जन झाले अनंत चतुर्थी जशी झाली का तशी आम्ही ते साफसफाई म्हणजे त्याची लगबग आमची चालू होते तयारी करायला. आम्ही किल्ला बनवताना म्हणजे प्रत्यक्ष कोणीही भेट दिलेली नाही, पण आम्ही युट्यूब वरती जसं आपण बघतो ड्रोन जाणार हे घेऊन जाणार आहे. आता पावसाचं तर संकट आपण बघतोच म्हणजे सर्वेकडेच आपण भरपूर नुकसानी झाले पावसामुळे, पण आम्ही सर्वांनी म्हणजे सर्वांची जिद्द चिकाटी एकत्र ठेवून आम्ही जसं आम्हाला पॉसिबल झालं तसं आम्ही काम चालू ठेवून पुढे बनवत राहिलो. स्टार्टिंगला तर आपण आराखडा आखून झाला किल्ल्यावरती, मग त्या म्हणजे स्ट्रक्चरचा आपण भरणीच्या गोण्या लावून घेतो. त्यावरती आपली शेतातली चिकट माती असते ती लावल्यानंतर मग आम्ही ती तटबंदी दाखवली किल्ल्यावरती. ती आम्ही तटबंदी गणपती विसर्जन झालेली माती असते शाडूची माती, त्या मातीने आम्ही ती तटबंदी बांधतो दरवर्षी. मी सर्वात अगोदर या सर्व तरुण मंडळीला मी धन्यवाद देतो. एक तर माझे कोपरगाव वासी आहेत, विघ्नहर्ता किल्ले प्रतिकृती मंडळ आणि SM किल्ले प्रतिकृती मंडळ हे दोन मंडळ अतिशय मोठ्या प्रमाणात आणि चांगले शिवाजी महाराजांचा इतिहास जपण्याचं काम ते करत आहेत. आणि त्यांची जी मेहनत बघितली आणि गणपतीची शाडूची माती गणपती विसर्जन केल्यानंतर त्या मातीचा सुद्धा ते उपयोग करतात आणि त्यांचं बनवण्याची पद्धत आणि त्यांची चिकाटी आणि घेतलेली माहिती त्यांनी स्पष्टपणे सांगितलं त्या ग्रुपने का आम्ही त्या किल्ल्यावर गेलो नाही, परंतु किल्ला कसा होता याची संपूर्ण युट्यूबवरून त्यांनी नेटवरून त्याची माहिती मिळवली आणि ज्या ज्या गोष्टी इथे दाखवल्या पाहिजेत ते सगळ्याच दाखवल्यात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म ज्या ठिकाणी झाला ते पाळणा असून त्या पाळण्यामध्ये शिवाजी बालराजे म्हणून दाखवण्यात आलेलं आहे. मशीद सुद्धा तिथे ठेवलेलं म्हणजे इतिहास जपण्याचा कार्यक्रम केला. आपली मंदिरे तोडली त्यावेळेला, परंतु त्यांनी शिवाजी महाराजांच्या जन्मापासून 30 वर्ष असलेली मशीद शिवाजी महाराजांनी देखील ठेवली. आणि शिवाजी महाराजांच्या ज्या वेळेला त्यांनी किल्ले त्यांचे खूप कमी आयुष्यामध्ये 350 किल्ले बनवले आणि घेतले सुद्धा आणि ते प्रत्येक किल्ला त्यांनी बनवण्याचा प्रयत्न येथे चालवलेला आहे. मला त्यांचा अभिमान वाटतो. आणि या पावसामध्ये पूर्ण 6 महिने पाऊस पडत राहिला आणि आम्हाला चिंता होती. मी आलो होतो सुद्धा का शेड बांधून देऊ का, आणि ते रोज काम करायचे. किल्ला बघून झाल्यानंतर सुद्धा रोज काम करावं त्यांना लागायचं. आणि कसं त्यांनी बघितलं लहान मुलांनी स्प्रे मारतोय हे सर्व त्यांनी स्वतः माती आणली, स्वतः माती रचली, कोणीच भरलेली माती रचली. त्याच्यानंतर प्रत्येक आमचा ह्याचे वडील हा मयूर हा इंजिनिअरिंग करतोय आणि हा त्याचे सर्व ग्रुप हे खूप मेहनत घेतात. मला खूप मी सर्व लोकांना माझ्या वार्डातील माझ्या गावातील लोकांना इथे आणण्याचा प्रयत्न करतो का त्याचंही कौतुक झालं पाहिजे आणि शिवाजी महाराजांचा इतिहासही जिवंत राहायला पाहिजे ही भावना असते आमच्या सगळ्यांची. आणि ते जपण्याचं काम करतात. त्यांना नेहमी सांगतो कोणतीही अडचण आली तरी तुम्हाला जी अडचण लागेल त्या गोष्टी आम्ही पुरवू, परंतु कधीच सांगायचं फक्त या आणि आमचा किल्ला बघा, आमची मेहनत बघा, एवढी त्यांची अपेक्षा असते. आणि मला एकदा नव्हे दोनदा यावं असं वाटतं, तीनदा यावं असं वाटतं. परंतु यावर्षी पावसाळ्यामध्ये त्याने जो पराक्रम करून दाखवलेला आहे, बारीक गोष्टी किती बारीक गोष्टी आहेत. आम्ही सुद्धा डेकोरेशन केले यांचे एवढं असताना गणपतीचं थर्माकोलचं डेकोरेशन करायला काय पावसात बुडवला तरी पाण्यात काय त्याला होत नाही, परंतु हे जपावं लागतं. आणि 2-3 वेळा अशा गोष्टी घडल्या. आणि मला माझ्या गावाल्यांचा अभिमान आहे की ती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचल्याशिवाय या बारीक गोष्टी लक्षात येत नाहीत आणि ते इतिहास वाचतात आणि जिवंत देतात, त्याचा मला अभिमान आहे. आणि मी त्यांना नक्कीच शिवनेरी किल्ल्यावरती घेऊन जाणार आहे.